मला आंघोळीला जायचंय आणि यांनी मला काल सांगितलं होतं की मला 9च्या आधी म्हणजे 8-8:30 वाजताच उठव. तर रे वा चालले हा हा हो हो आणि परत झोपून जाते. म्हणजे 1 मिनिटात मी इथून गेले का ते परत कोमात. आता उठलेत. अरे मी आधी यांना उठवते मग आंघोळीला जाते. तुम्ही असंच व्हिडिओ आमचा कंटिन्यू करत राहा. माझी आंघोळ झाली आणि आता आवरत होते मी. तर यांना उठून गेले होते आणि हे बघा कोणती मालिका बघताय. चुडेलची मालिका बघायची. चुडेलची ओ हो चला आम्ही चाललोय. आता तुम्ही मेन्शन बेल्ट वगैरे लावलाय म्हटलं खूप लांब चाललोय. असं अजिबात नाही. आम्ही चाललोय गावामध्ये. असंच टाइमपास. खरं तर टाइमपाससाठी चाललोय. गाडी वळू राहिलेत अजून येतील खाली ते. तोपर्यंत आम्ही उभं राहतो. आणि त्याची ती गोलवाली व्हाईट टोपीच हरवली. कुठं म्हणजे ठेवली लक्षातच नाही माझ्या. त्याच्यामुळे ही घालायला लागली कारण ऊन लागतच आहे. आले का हे बघा पप्पा. हे माय गॉड. येस आता आम्ही गाडीवर बसलेलो आहे. तिथं असं दिसतंय का आम्ही जाणार आहे गावामध्ये. पाणी पिऊन गावात कशासाठी चालले ते पण आम्ही तुम्हाला दाखवूच. पण जर काहीच भेटलं चांगलं तर कारण आता 11 वाजले. मी कपडे धुत बसले होते त्याच्यामुळे टाइम झाला. हो ना हो. त्याच्यामुळे आमचे हे खूप चिडलेत आमच्यावरती. आईन ते गेले शेताला आणि आज सुनीला पण दवाखान्यात न्यायचंय. मग तोपर्यंत आम्ही आलो रिटर्न तर ठीक भाऊ येईपर्यंत. तसं काय आम्ही टाइमपास नाही करीत. आम्ही अर्धा तासात काय 8 तासात रिटर्न येऊ आहे ना आरामात. आम्ही दरवेळेस 8 तासात रिटर्न येतो गावात गेलो. इकडे काय कसं बिस्किट खायचं करून चालले. खरं आज गुरुवार आहे आणि आज अकोल्याचा बाजार आहे. त्याच्यामुळं खरं आम्ही आलोय या गावामध्ये. कारण काही भेटलं तर भेटलं चांगलं, नाही भेटलं तर नाही भेटलं. पण प्रत्येकाचं असं होतच नाही की चांगलं भेटतं म्हणून. नुसतं पायसून फिरून यायचं अशी मध्ये. पण बघू आजचा दिवस कसा आहे आपल्यासाठी. भेटत आहे की नाही काही चांगलं. इथं मस्त सारवलं यांनी छान. सडा कार्यक्रम आहे काहीतरी म्हणून बंद आहे. म्हणून सांगत होते आपल्याला. हा का हे फटाके चला मंदिराचं जीर्णोद्धार आहे मंदिराचं असंच वाटतंय मला. कार्यक्रम बघू मग चक्कर मारू. मोठा कार्यक्रम बिस्किट पडलं. बिस्किट हा जावी मागची. काय झालं बाबू त्या दिवशी बारोडीत खेळतो ते अजून याच्यातच यावं काय. मला काय माहिती हिला काय पाहिजे माहिती का. चावी पाहिजे पाहिलं ना म्हणून ह्या करीत होती. रडू राहिली चावीसाठी. बिस्किट द्या बरं तुमच्या हाताने. नाही म्हणती. पाहिलं ना 26 लागत होती आणि जर पाडली तर विचार कर आपल्याला पाय घरी जायला लागेल बरं का मायरा. चावीसाठी रडू आलत ना आणि चावी जर पाडली तर मायरा मला उचलून नेणार आहे आता बरं का मायरा आहे ना. आता काय नाही त्या कार्यक्रमामुळे एवढं काही भेटलं ना आम्हाला पण भारी भेटलं ग हे ना मायरा. आणि मायराला चावी पण भेटली. घरी अर्धा तास झाला.
12:15 3 मिनिटं कमी आहे अजून. अर्धा तासात आम्ही आलो. इथंच म्हटलं तुम्हाला आम्ही अर्धा तास येतो. आणि खरंच अर्धा तास. कारण पहिला व्हिडिओ पाहिला होता आणि त्याचा टाइम बघितला मी तेव्हा 11:15 वाजले. म्हणजे तुम्ही गाडी काढत होते नाही का त्या व्हिडिओचा. आणि आता काय करायचं टाइमपास वस्तू घ्यायचं आपलं निघायचं घरी लगेच. आणि मला माहित होतं मायरा झोपली म्हणजे आत्ता झोपली ती इतक्यात. तो गन लावलाय मायरामुळं पण तो एवढा स्पष्ट दिसत नाही. पण जाऊ दे. ती मला टिकलीच ठेवत नाही सारखी काढून घेते. ती ना मला टिकलीच ठेवत नाही सारखी काढून घेते. आणि मी बघा आईन ते शेताला गेले होते ना तर त्यांनी शेंगा आणल्या होत्या. गावाला किती मज्जा राहते ना. सगळं ताजं तोडायचं लगेच भाजी करायची. म्हटलं मग आता ते नीट करून ठेवावं म्हणजे संध्याकाळच्या डब्याला होईल आणि आम्हाला पण खायला होईल. आणि टेस्टी लागतं सगळं आहे ना हो. टेस्टी लागतं ना सगळं. एक नंबर लागतो बाबा. कारण सगळं ताजं राहतं ना. कारण आणि आई शेताला गेली ना तर घेऊनच येते काही ना काही पण घेऊनच येते. कधीच असं नाही झालं आई शेताला गेली आणि काही आणलं नाही. आणि कोथिंबीर तर फिक्स. उडी कोथिंबीर राहते ना भाऊ घरामध्ये. आणि आईला अजिबात जमत नाही बिना कोथिंबीरीचं काही. एकच नंबर. आणि काय एक भाजी तर आरामात होऊन जाईल. एवढं तर आणतीच आई. मेथीची भाजी या शेंगा तुम्ही बघायची का शेंगा. नुसता मोबाईल. पुष्पा 2 मला पण पाहायचा. ये ना इथं बस. बा चाललाय स्वयंपाक मॅडमचा. भात झाला ना ग. भात बी होतोय सगळा स्वयंपाक बी होतोय. या पोरी बी खेळतात आता. आज काय मटकीचं प्लॅन आहे का? मटकी. गुरुवार म्हणजे मटकी वाले. 100 नाही 20ची. 20ची होती आम्हाला. किलो घर असते का. मग काय तर हे मॅडम चाललाय स्वयंपाक. आता आपण लुडबुड करायचं काम करायचं. मामांना माहिती. हा पप्पाला जायचंय कामाला आणि पप्पा गेलेत पाणी भरायला. शेताला पाणी भरायला. येतील पप्पा 7 वाजता. दमून जाते ना पप्पा. पाणी भरायचं पण कामाला जायचं रात्री जागायचं. फोनच नाही उचलीत आई. नाही उचलीत. तुला नेऊन सोडू की तिथं. तुला नेऊन सोडू का? तुला फोन आलाय कांचन? कुठं आहे फोनीचा? पहिली रिंगटोन माझी होती बरं का. आणि आता तिची झालेली. मम्मीचा कॉल आहे मम्मीचा. मग शिकायला होते ना उचललाच नाही. जाऊन दे मरू दे. आता आम्ही जरा आराम करतोय ना चिवक्या. आईला का पण मस्त करायचं का. माग एक बटन आहे सिक्रेट. ते अजून त्यांना माहितीच नाही कोणतं बटन. त्याशिवाय टीव्हीच लागत नाही. मग फक्त आईच लागत त्यांना. म्हणून मग आहे ना त्यांचं असं चाललंय. काहीच म्हणते नाही. मा मीटिंग चालू होती बस. त्या बटनाशिवाय ना काय कुठं जाऊन दे ना. जा मग. खरं खायला घेतले. हा पाण्याचं काय भाऊ. पाणी भर राहिली ते जोडवे काढून ठेवते नाही. पायातले जोडवे काढून ठेवू राहिली. हरवा त्यांना नाही ताई. पप्पा गेले. पप्पाला नाही ते दे माझ्याकडे. माझ्याकडे भरेले. आम्ही आलेले बरं का पाणी भरून.
तर आमच्या मॅडमने गरम गरम भाकरी बनवलेली आहे. असं काहीतरी पाहिजे, नाही तर काही मजा नाही. हो मस्त रे, थंडी वाजली. माय हात आहे ना एवढे गार आहेत ना, काय सांगू. पण ये ना ऐकानच मग उचलून घे म्हणते. मग त्याला घेतलं उचलून. हा दिलं खाली टाकून दे बोरं बिरं. हा तिकडं ना. चला 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 जेव्हा आपण आता आई परत एकदा हात पाय धुती वाटतं. आपल्यात काय कॅपॅसिटी नाही, आपण काय नाही धुत. मग त्याच्यामुळं आई धुती, आपण काय धुत नाही एवढा थंडीत. भाऊ फायनली आम्ही आलेलो आहे आणि आईने हात पाय धुतल्यानंतर परत एकदा पाय गेलते आईचे. तर त्याच्यामुळे जेवतो आणि मग बोलतो थंडी वाजली. मस्त मटकीची भाजी आहे, शेंगदाण्याची चटणी आहे. मॅडम काय विसरली माहिती की भेळ चालली तिकडं. जेवायला बसते बघ कशी वाकले तिकडे पण सगळे सोबत राहत. आणि आमचा मेन कार्यकर्ता तिकडे जाऊन काय करतो शेंगा ना हे बा कार्यकर्ता बा पार सू करून इकडे एवढ्या शेंगा सांडून कप काढून असा कार्यक्रम चालू होता ना. आता सगळं कार्यक्रम झालाय ना, मग इकडे चालली आता. एक नंबर.